हाय हॅलो. पूजा माझी मोठी बहीण आणि तिचं लग्न. आमच्या तिघांमध्ये सगळ्यात मोठी ती. काल रात्री मी झोपलेलो आणि अचानक मला असं जाणवलं की आत्ता घरातली एक व्यक्ती निघून जाणार आहे आणि म्हणजे एखादी वस्तू गेली तर तिची जागा भरून काढण्यासाठी एक दुसरी वस्तू आपण रिप्लेस करतो, पण माणूस गेल्यावर कसं करणार. लहानपण एकत्र गेले आमचं आणि अंगा खांद्यावर एकमेकांच्या खेळलोय. तर काल रात्री अचानक मला असं रडू यायला लागलं आणि मी खूप रडत होतो, कारण मला असं जाणवलं की घरी आल्यावर आता ती नसणार आहे, संध्याकाळी ती नसणार आहे, सकाळी उठल्यावर ती नसणार आहे. मला कधीही पैसे लागले की फोन केल्यावर लगेच ती मला पाठवते. मी तुमच्यापेक्षा लहान आहे, पण तुमच्यातलं जे लहान मूल आहे फिरण्याचं, मजा करण्याचं, पैसे उडवण्याचं, ते उडवत राहा. आता लग्न झालंय, संसार करायचंय, घर सांभाळायचंय, ह्याच्यात जास्त अडकून राहू नका. जसे तुम्ही आत्ता आहात, जसे तुम्हाला मनाला वाटेल तेव्हा फिरायला जाता माथेरानला, आणि तसेच आत्ताही जा. आता काहीच दडपण घेऊ नका. आता तर तुम्ही ऑफिशियली एकत्र असणार आहात, पण एवढंच आहे की आम्हाला पण घेऊन जा. आता दोघंच जाऊ नका. म्हणजे 9 वर्षाआधी हा मला फक्त मेसेज करायचा, हाय 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 हाय, बट मी नो रिप्लाय. मी काहीच रिप्लाय करायची नाही त्याला. अँड 2022ला त्याने मला हाय नंतर हॅपी बर्थडे केला. सो मी त्याला बोलली थँक्यू. त्यानंतर जे चालू झालं, सो ते आता कंटिन्यू आहे. ही आमची लव्ह स्टोरी. म्हणजे एक क्रश होती, त्याची क्रशचं फ्रेंडमध्ये झालं, फ्रेंड टू गर्लफ्रेंड, देन आता बायको.